अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। मुख्यमंत्री मेरी प्यारी बहना योजना 15 जुलाई के बाद भी भर सकते हैं फॉर्म। बहनों को तुरंत मिले जरूरी दस्तावेज। रेजिडेंट डिप्टी कलेक्टर विजय पाटिल ने दिए आदेश। मुख्यमंत्री माझी लाडली बहना योजना के अनुसार महिला बहनों को आवश्यक दस्तावेज तुरंत मिल जाएं। इसी तरह रेजिडेंट डिप्टी कलेक्टर विजय पाटिल ने आज यहां निर्देश दिया कि जरूरतमंदों को तुरंत प्रमाण पत्र मिले। यह सुनिश्चित करने के लिए तहसीलदारों को प्रभावी ढंग से नियंत्रण करना चाहिए और यह भी सुनिश्चित करना चाहिए कि किसी भी CSC केंद्र पर कोई अतिरिक्त शुल्क ना लिया जाए। स्थानीय उप जिला अधिकारी की अध्यक्षता में सभी तहसीलदारों की ऑनलाइन बैठक हुई, जिसमें वो बोल रहे थे। निवासी उप जिलाधिकारी पाटिल ने कहा कि मुख्यमंत्री माझी लाडली बहना योजना की आवेदन प्रक्रिया ऑनलाइन और ऑफलाइन दोनों 1 जुलाई से शुरू हो रही है। आधार कार्ड, राशन कार्ड, बैंक पासबुक, पासपोर्ट फोटो। उन्होंने आवेदकों से अपील की है कि यदि कोई सेतु या कोई अधिकारी केंद्र निर्धारित राशि से अधिक शुल्क लेता है तो इसकी शिकायत संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार या मंडल अधिकारी से करें। यह योजना नियमित रूप से क्रियान्वित की जा रही है। 15 जुलाई के बाद भी आवेदन स्वीकार किए जाएंगे। पहले चरण में 15 जुलाई तक प्राप्त आवेदनों की जांच कर अंतिम सूचियां तैयार की जाएंगी। उसके बाद 1 अगस्त को अंतिम सूची तैयार की जाएगी। उन्होंने बताया कि 15 जुलाई के बाद भी इस योजना के लिए आवेदन स्वीकार किए जाएंगे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित झालेली आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 1 जुलैपासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतील। या योजनेकरता जी आवश्यक कागदपत्र आहेत त्यामधील लाभार्थ्याचे आधार कार्ड आहे, त्यानंतर बँकेचं पासबुक आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो आहे, रेशन कार्ड आहे आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबत आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचा जन्म दाखला आणि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला की ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे। तर ही योजना अकोला जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। या योजनेकरता जे दाखले लागणार आहेत, आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला, तर ते दाखले लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यामध्ये तहसीलदारांनी प्रभावीपणे नियंत्रण करावं। त्या ठिकाणी दाखल्यासाठी जे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाट्याचा दाखला आवश्यक आहे, तर तलाठी त्या गावात उपलब्ध राहतील आणि लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला दिला जाईल। त्यानंतर त्या महिलेला आपले सरकार केंद्रामध्ये किंवा सेतूमध्ये अर्ज करून उत्पन्नाचा दाखला आणि आदिवासी प्रमाणपत्र मिळणार आहे। तर हे आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला वेळेवर मिळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत। कोणत्याही प्रकारे जी शासनाने सेतू केंद्रासाठी जी विहित केलेली फीची रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी जर कुणी केली तर त्या महिलेने किंवा त्या अर्जदाराने तात्काळ संबंधित तालुक्यांच्या तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा तेथील मंडलाधिकारी यांना पैसे देण्यापूर्वी, म्हणजे अशा अवास्तव रकमेची मागणी केलेली असताना ते पैसे देण्यापूर्वी त्यांना फोन करावा, जेणेकरून त्या तक्रारीचं तात्काळ निराकरण केलं जाईल आणि कुठल्याही प्रकारे सन्माननीय महिलेला किंवा अर्जदाराला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल। आणि या योजनेकरता जी अर्ज करण्याची सुरुवात आहे ती अर्ज करण्याची सुरुवात 1 जुलैपासून आहे आणि या अर्ज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत जे अर्ज प्राप्त होतील त्यांची छाननी होऊन त्याच्या तात्पुरत्या याद्या तयार केल्या जातील। त्या याद्या तयार करून अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रकाशित केली जाईल आणि लाभार्थ्याचं निधी हस्तांतरण 14 ऑगस्टला केले जाणार आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की 15 जुलै नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। 15 जुलै नंतर देखील नियमितपणे या योजनेतील पात्र महिलांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे यामध्ये कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही। जे अर्ज 15 जुलैपर्यंत येतील त्यांचं तातडीनं प्रोसेसिंग केलं जाईल, परंतु 15 जुलै नंतर येणारे देखील अर्ज स्वीकारून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येतील।